नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहेत ना? स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर बघू शकता आता आपण आलो आहे वीर स्टेशनला आणि गाड्यालाच वाजलेत बघू शकता. बरोबर 2:10 झाली आहेत आणि आपण आलो वीर स्टेशनला. वीर स्टेशनला येण्याचं पण काही कारण आहे, काही कारणानिमित्त आपण आलो आहे. तर कारण असणार आहे आपला प्रवास. आपण एक प्रवास करणार आहे वीर स्टेशनवरून. तर आजचा प्रवास आपला असणार आहे वीर टू मुंबई. तर आपण मुंबईच्या दिशेने पुन्हा चाललो आहे मुंबईला, कारण काही कामं आहेत. त्या कामानिमित्त आपण मुंबईला चाललो आहे. तर जसं की तुम्ही बघू शकता जोरदार पाऊस आहे बाहेर आणि आपल्या माळामध्ये तर एकदम तुफान पाऊस पडतो आहे. तर आपण चाललो आहे मुंबईचा पाऊस बघण्यासाठी काही कारणानिमित्त. तर आपण मुंबईला जाऊ, मुंबईचा पाऊस बघू आणि मुंबईची पावसाची परिस्थिती ही बघू, ती तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. तर आता गाडी आहे खेडला, 1.5 तास लेट आहे गाडी. तर गाडी आली की भेटू आपण. तर कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये मजा येणार आहे. आपला वीर टू मुंबईचा प्रवास आणि मग मुंबईला गेल्यावरती तिकडेही काय आपले ब्लॉग्स बनतील तर तेही तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे मी. तर कंटिन्यू आपल्या व्हिडिओमध्ये आता आपण करू वीर ते मुंबईचा प्रवास. ट्रेनमध्ये आपला प्रवास कसा होतो आहे, काय एक्सपिरियन्स मिळतो आहे आणि आपण मुंबईला पोचल्यावरती काय काय बघतो आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. तर असा काय हा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सपोर्ट करा. तर चला भेटू आपण गाडी आल्यावरती. तर आपण बघू शकता स्टेशनला कोणीच नाही आहे माझ्याशिवाय. कोणी म्हणजे कोणीच नाही आहे बघा. पूर्ण स्टेशन रिकामी आहे. फक्त वीरवरून चढणारा मी एकच पॅसेंजर आहे आणि गाडीची वाट बघतो आहे, वेट करतो आहे. तर जास्त वेळ तुम्हाला वेट करायला लावणार नाही. गाडी आली की भेटू आपण. मला गाडीची प्रवास दाखवतो. तर गाडी आली की भेटू आपण. तोपर्यंत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. चला. प्लॅटफॉर्म आहे. आपली गाडी अलीकडे 2 नंबरला लागणार आहे. तर आपण आपल्या प्लॅटफॉर्मवर जाऊन 20 वाजले जातात. गाडी आपली यायचा वेळ झाला आहे. तर आपण जाऊ. समोर बघू शकता पाऊस पडतो. फटाफट आपण धावत जाऊ. कोट आणला आहे आपण. आता तो पिशवीत आहे, सुका आहे, तो भिजवायचा नाही मला. त्यामुळे आपण थोडी आत्ता भिजू, बिलकुल भिजवण्यापेक्षा अशा प्रकारे आपण आलो, थोडं भिजलो, उठवलं. चला आपण आपल्या प्लॅटफॉर्मवर जाऊ. यायचा वेळ झाला आहे. लवकरच मित्रांनो आपण आपल्या कोकणातला म्हणजे आपल्या गावचाही व्हिडिओ बनवणार आहे. लास्ट टाईम आता आपल्या घरी गेलो होतो, पण काही कारणानिमित्त आपल्याला आपल्या घरचा व्हिडिओ बनवता आला नाही, तुमच्याकडे शेअर करता आला नाही. त्यामुळे या टायमाला आपण तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करणार आहे. आपल्या घराची होम टूर आणि आजूबाजूचा परिसर आणि आपलं गाव कसं तेही तुम्हाला दाखवणार आहे. जेवढं दाखवता येईल तेवढं, जेवढं शक्य असेल तर तोही व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे मित्रांनो. तर आपले व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या व्हिडिओला सपोर्ट करत राहा. तुम्हाला याच्या पुढे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. आणि आपल्या चॅनलवरती आता 50 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत मित्रांनो. मी हा चॅनल बनवला होता तेव्हा माझे 0 सबस्क्रायबर होते आणि मी कोणाला सांगितलं पण नाही की जसं की कोणी सबस्क्राईब करा, लाईक करा, असं मी कोणी माझ्या मित्रांना पण शेअर केलं नाही. व्हॉट्सअपवरती वगैरे कोणालाच माझा यूट्यूबच्या चॅनलच्या संदर्भात मी कोणाला काही सांगितलं पण नाही. पण ते ऑटोमॅटिकली माझे हळूहळू म्हणजे कधी 1, 2, 3, 5, 10 असे करत करत आता माझे 50 सबस्क्रायबर झालेत. म्हणजे मला वाटलं नव्हतं की माझ्या चॅनलला कोण सबस्क्राईब करेल. पण मी जेवढे काही व्हिडिओ बनवले आहेत, एक 10-12, पण ते व्हिडिओ लोकांनाही बघितलेत म्हणजे आपल्या व्ह्युअर्सने आणि त्यांना आवडले. त्यापैकी 50 लोकांना तरी आवडलेत आणि ज्याने आपलं चॅनल सबस्क्राईब केलं आहे त्यासाठी तुमच्या अगोदर मनापासून धन्यवाद. ज्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे आणि आपले व्हिडिओ जे पाहतात. तर तुम्हालाही याच्या पुढे कोणते व्हिडिओ बघायला आवडतील आणि तसं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. त्या हिशोबाने मी पुढचे व्हिडिओही बनवेन तुमच्यापर्यंत. कारण मला व्हिडिओ बनवायची आवड आहे, पण मला नक्की कळत नाही की आपला कंटेंट
व्हिडिओचा काय ठेवावा किंवा ठरवावा, तर तुम्ही मला सांगितलात की बाबा कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील माझ्याकडून, तर मी नक्कीच तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ बनवून पोचवीन आणि तुम्हाला नक्कीच एंटरटेनमेंट करायचा प्रयत्न करेन, काहीतरी चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करेन. माझी नेहमीच इच्छा आहे आणि याच्या पुढेही राहील की मी माझ्याकडून जेवढं काय होईल तेवढं माझ्या आजूबाजूच्या लोकांना किंवा माझ्यासोबत जी लोक आहेत त्यांना काहीतरी चांगलं शेअर करीन आणि काही चांगल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचवीन. मित्रांनो, फायनली आपली गाडी अजून आली नाही आहे. आता घड्याळात वाजले 4 आणि 4 वाजले तरी अजून आपली गाडी आली नाही. जी गाडी आपली 1:45ची होती तुतारी एक्सप्रेस, ते अजून 4:15 झाले तरी आली नाही आहे. आणि त्याचं कारण असं आहे, काय सिग्नल वगैरेसाठी थांबली नाही आहे. त्या गाडीचं इंजिन खराब झालं आहे असं मला इकडल्या एका कर्मचाऱ्याने सांगितलं की तिचं इंजिन खराब झालं आहे, त्यामुळे ती गाडी एवढी लेट झाली आहे. काही काम करायला गेलो किंवा काही असेल आपल्या त्या कामामध्ये अडथळा असतो, तसा हा इथे एक अडथळा आला. आता एवढा वेळ कधी गाडी लेट होते मान्य आहे, पण काय सिग्नल क्रॉसिंग वगैरे असेल तर, पण चक्क इंजिन खराब होणं म्हणजे विचार करा आपला शनी किती पॉवरफुल आहे. असो, काय हरकत नाही, असे प्रॉब्लेम्स येत राहतात आणि मी याच्या अगोदरही खूप अनुभवले, तर काय हरकत नाही. आता मी ॲपवरती बघितलं तर दाखवते गाडी विनेरेला आली आहे, तर येईल 5-10 मिनटामध्ये पोचेल गाडी. तर चला भेटू आपण गाडी आल्यावर. तर मित्रांनो, फायनली आपली गाडी समोर आली आहे. तर आपण जाऊ आपल्या जनरल डब्याकडे. गाडी तर आली आहे, तर बघू गाडीला गर्दी बिर्दी आहे का, आपल्याला बसायला वगैरे मिळते की नाही मिळते सीट. तर चला, थोड्या प्रतीक्षेनंतर गाडी आले 2.5 तासानंतरला. तर चला जाऊ फटाफट. हे आपली इथे तुतारी एक्सप्रेस आलेली आहे, नवीन इंजिन लावलं वाटतं. एक नंबर प्रकारे गर्दी दिसत तर नाही आहे. तुतारी सावंतवाडी एक्सप्रेस. आपण चढलो आहे. वाट बघितल्यानंतर 2-3 तासानंतर आपली गाडी आपल्याला मिळाली. गाडीमध्ये गर्दी नाही आहे, पण सीट नाही आहे वाटतं बसायला. मी मेन डोरमध्येच उभा आहे. डोळ्यावरचं उभा असतो आज तुम्ही बघू शकता, पूर्ण पॅक आहे, ऑलमोस्ट पॅकच आहे. गर्दी नाही आहे, पण बसायचं सीट नाही. आपण तुम्हाला प्रवास करू आपण या मुंबई जवळ काय तुम्हाला दाखवतो. तुम्हाला तिथं काही जाणारे वेळ दिसले असतील गाडी सकाळ तुम्हाला दाखवतो. असा असा प्रकारे प्रवास होता. तर मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे आपण फायनली दिव्याला आपली गाडी पोचले. 10 वाजले सकाळचे आणि आपले चाकरमानी बघू शकता कशी मेहनत घेत आहेत. त्यानंतर वाटतं ही गाडी दिव्याला थांबत नाही, पण सिग्नल क्रॉसिंगसाठी थांबली आहे आणि पब्लिक बघू शकता दिव्याला किती उतरले. अशा प्रकारे दिवा फायनल दिव्याला पोचलो आहे. आपल्याला उतरायचं ठाण्याला, दादरला. तर भेटू आपण दादरला उतरल्यावरती. हे फायनल मित्रांनो बघू शकता गाडी आपली ठाण्याला पोचली आहे. ठाणा स्टेशन आलं आहे. मोबाईल दिसतोय आपला. आपण पोचलो ठाण्याला. अशा प्रकारे मित्रांनो आपण आपली गाडी ठाण्यावरून सुटली आहे. बघू शकता खट्टे गर्दी आहे ठाण्याला आणि पाऊसचं तुफान आहे.
बघू शकता मित्रांनो, आपण पोचलो आहे दादर स्टेशनला. मशागत नाही, बरेचसे कष्ट घेऊन आपण दादरला फायनली पोचलो आहे. कारण का आपल्याला कारण आपण जे तुतारी गाडीने आलो, तुतारी एक्सप्रेसने, ती जाम आज काय माहितीचा काय मूड खराब होता. कारण का बराच उशीर झाला, बरीच गाडी लेट झाली, बरीच म्हणजे खूप 4 ते 5 तास. अगोदर ती खेडला थांबली, खेडला तिथं इंजिन खराब झालं. त्याच्यानंतरला मग पुढे आली, पुढे येऊन ती जितेला थांबली, तिथे परत 1-1.5 तास थांबली. त्याच्यानंतर मग परत पनवेल असं करत करत ती बऱ्याच वेळ थांबली गाडी. तर त्यामुळे आपल्याला बराच लेट झाला. अक्षरशः आपण नंतरला जेव्हा ती कांजूरमार्गला थांबली तेव्हा आपण असा डिसिजन घेतला की आपण कांजूरमार्गला उतरलो आणि जी आपली लोकल आहे मुंबई लोकल, त्याने आपण आता दादरपर्यंत आलो आहे. बघू शकतो दादरचा व्ह्यू. आणि आता आपण जाणार आहोत दादरवरून विलेपार्ले. पण आता दादरला आलोच आहोत, तर दादरचं मार्केट बघू. दादरच्या मार्केटमध्ये काय कशी परिस्थिती आहे पावसाची. बघू शकतो दादरला गर्दी आहे, पाऊस तर धमाल आहे, पावसाची काय धमालच आहे, जोरदार पाऊस पडतो आहे. तर आपण जाऊ आता दादर मार्केटमध्ये आणि तुम्हाला दाखवतो दादर मार्केटचा हाल हवाल कसा आहे, काय परिस्थिती आहे दादर मार्केटची. बघू शकता मित्रांनो, पूर्ण दादर मार्केट रिकामी आहे. कोणीच फेरीवाले वगैरे नाही आहे दादर मार्केटला. कारण का BMCने खूप कठोर कारवाई केलेली आहे. बरेच दिवसापासून कारवाई चालू आहे. पुष्कळ BMCची गाडी पण उभी येते. छोटी मोठी ही जी लिगल दुकानं आहेत ती चालू आहेत. तर आपण बघू आपल्याला काय मिळतं आहे बघायला आणि काय घेता येते का. इथून तुम्ही बघू शकता, ही आहे BMCची गाडी आणि इकडे पूर्ण आपला जो मार्केट भरलेला असतो फुटपायरीवरती. हॉकर्स अजिबात नाही आहेत, पूर्ण मार्केट रिकामी आहे मित्रांनो. गाडी खूप लेट झाली मित्रांनो, अक्षरशः कंटाळा आला. आता अर्धा दिवस गेला याच्यामध्ये आपला. म्हणजे खरं तर आपली गाडी 6:30ला पोचणार होती, पण ती काही पोचली नाही. ती आता 12:30 अजूनपर्यंत ती कांजूरमार्गलाच अटकली होती. शेवटी मी लोकल पकडून आलो आणि आता कमीत कमी दादरला तरी पोचलो आहे. आता इथून पुढे परत आपल्याला पार्ल्याला जायचं आहे, विलेपार्लेला. त्याच्यानंतर तिथे 1-2 कामं आहेत ती करायची आहे. प्रकारे आपण आलो दादरला. आपण पहिला मोबाईलसाठी कवर घेतलं पावसाळी. बघा इथे ओमकार मोबाईल्समधून आपण कवर घेतलं आहे, मस्त पावसाळी कवर. कारण का मोबाईल घेतला तर प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे पहिलं कवर घेतलं. आणि आता आपण चालू दादर एक्सप्लोर करायला. तर तुम्हाला खूप जुनं मंदिर आहे हनुमंताचं, पुरातन वटवृक्ष श्री हनुमान मंदिर. खूप जुनं मंदिर आहे मित्रांनो आणि बघू शकता. अशा प्रकारे आपण बघू काय बघायला मिळतं. आपल्याला एक बेल्ट पण घ्यायचा आहे, कारण हा बेल्ट मी घरी विसरलो आहे, त्यामुळे बेल्ट घ्यावा लागणार आहे आपल्याला. आणि पुढे इकडे आहे नक्षत्र मॉलची गल्ली आहे ही. दादर पूर्ण चकाचक झालं, एकदम साफ करून टाकलं आहे. म्हणजे गर्दी काही नाही आहे, माणसं बिंदास आरामात फिरू शकतात फुटपाथवरून सुद्धा आणि रस्त्यावरून सुद्धा. त्यामुळे बरं वाटतं एकतर्फे. पण एकतर्फे असं वाटतं की बिचारा बाकीच्या जे हॉकर्स होते, जे फुटपाथीवर धंदा लावायचे, त्यांच्या पोटावर पाय आला. ठीक आहे, दोन्ही गोष्टी आपापल्या ठिकाणी एकदम बरोबर आहेत. बघू फ्युचरमध्ये काय होतं. बेल्ट कसं आहे आता पाहिजे? लेदर पाहिजे? नाही साधा नॉर्मल. 150 रुपये. चांगला आहे तो, चांगला म्हणजे खराब नाही होणार. हो, ब्राऊनमध्ये बघा तू कसं नको ब्राऊन सांगून आपण असा ब्राऊन पाहिजे का? हां थोडा असं म्हणजे प्लेन नको आहे, असं हे पाहिजे, रफ पाहिजे. हा एक ब्राऊन आहे, हा एक ब्राऊन आहे, हा एक ब्राऊन आहे. अच्छा, किती पॅटर्न आहे? हा घ्या ना मग, हा बरं आहे. ते दोनच पीस होतं, चांगला पीस. हा कितीला म्हणाला?
कुठला 880 हा फिल्टर नाही काढलं पाऊस किती आहे? हा हा 100ला द्याल? एकशे वीस. नाही 100ला द्या, बरोबर आहे. मुंबई लोकलमध्ये आता आपला प्रवास होणार आहे विजयपर्यंत. मस्त वाटतंय तर हा पावसाची मजा. जर का आज आपलं काम पाहिलं आपण येऊन पोहोचलो आहे खार स्टेशन, खार रोड स्टेशन मस्त बनवलं आहे, एकदम छान रिडेव्हलप केलं आहे. पोक्षीचं बाहेर मार्केटसुद्धा आहे आणि मस्त बनवलं स्टेशन. पहिले एकदम जुनं स्टेशन होतं आहे, आता मस्त बनवलं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपला स्टेशन आलं आहे विलेपार्ले. अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो विलेपार्ले स्टेशनला. हा प्रवास आपला चालू झाला होता वीर स्टेशनवरून. तर वीर स्टेशनपासून सुरू झालेला प्रवास आता येऊन पोहोचलो आहे आपण आपला विलेपार्ले स्टेशनला. बाहेर आपला मित्र आपली वाट बघतो आहे. तर लवकरच आपण आपल्या मित्रालाही भेटवतो तुम्हाला. स्टेशनला तर उतरलो आहे, जाऊ आपण बाहेर विलेपार्ले ईस्टला. इथे आपला मित्र आपली वाट बघतोय. मित्रांनो 12:30 वाजले. हो 12:30 वाजले. 12:30 वाजता आपण फायनली स्टेशनला पोहोचलो विलेपार्ले स्टेशनला. बराच वेळ झाला, गाडी खूप लेट होती यार, कंटाळा आला. मित्रांनो आपण येऊन पोहोचलो पार्ल्याला आणि आपला भाई काकाने तर आमचं काम केलं होतं. अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलो पार्ल्याला. आपला मित्र आला आपल्याला घ्यायला गाडीवरून. आपण चाललो आपल्या कामावरून, आपल्याला काम करायचं. बघा मित्रांनो असा आहे आपला पार्ला. हे पार्ल्यातलं स्कूल. खूप पाऊस आहे खूप. ही आहे मित्रांनो आपली एअरपोर्ट कॉलनी. बघू शकता किती पाणी भरलं आहे. मुंबईमध्ये खूप पाऊस आहे, बऱ्याच गाड्या बंद पडत आहेत. खूप कसरत करून जावं लागतं. हा बघा हळूहळू हळूहळू हळू अशा प्रकारे नदी झाली. नदीतून आपल्याला गाडी चालवावी लागते. तारेवरची कसरत आहे मित्रांनो. बऱ्याच लोकांच्या गाड्या बंद झाल्यात. बघू शकता एअरपोर्ट कॉलनीचा गेट.
ते जे आहे ते अरे बापरे तो पडला. अरे खूप रिक्स आहे मित्रांनो. रिक्स घेऊन गाडी चालवावी लागते. कधी काय होईल, काय कोण पडेल काय सांगता येत नाही. नशीब आपला मित्र आपल्याला घ्यायला आला बिचारा. थँक्यू ब्रो. आता याच्यातून आपल्याला पोहत यावं लागलं असतं. आराम से रे.